अकोल्यामध्ये वंचित नको म्हणून भाजपला पाठिंबा. शरद पवारांचा ढोंगी आणि नकली पुरोगामी चेहरा उघड. नमस्कार मंडळी. अकोल्यामध्ये बाळासाहेब आंबेडकर यांनी अकोला महानगरपालिकेत भाजप विरोधी महापौर बसवण्यासाठी सर्व विरोधी पक्षांची एकजूट उभी केली होती. मात्र ऐनवेळी शरद पवार यांनी हा डाव मोडत भाजपला पाठिंबा जाहीर केला. जर या राजकीय खेळातून शरद पवार यांच्या पक्षाचा महापौर बसला असता तर किमान सत्तेसाठी हे केलं असं म्हणता आलं असतं. पण स्वतःचा महापौरही नको आणि वंचितचा महापौर तर अजिबातच नको, या तुला ना मला घाल कुत्र्याला नीतीनंही खेळी खेळली गेली. कालपर्यंत भाजप विरोधी एकजुटीचे गोडवे गाणाऱ्यांना आज अचानक सुतक पडलं आहे. जे लोक सतत वंचितवर टीका करत होते ते आज या उघड्या भाजप पाठिंब्यावर शब्दही काढायला तयार नाहीयेत. म्हणजे यांनी केलं की राजकारण, दुसऱ्यांनी केलं की गुन्हा. हीच इथल्या ढोंगी पुरोगाम्यांची नीती. भाजप विरोधकांना दलित मुस्लिम मतं हवीत, पण त्या समाजाचं नेतृत्व मजबूत होऊ द्यायचं नाही. हीच या सगळ्यामागची खरी भीती आहे. शरद पवार 2014 पासून उघडछुप्या पद्धतीने भाजपसोबत असतानाही इथल्या पुरोगाम्यांना तेच भाजपला हरवू शकतात असा भ्रम आहे. पवार कितीही वेळा भाजपसोबत गेले तरी ते प्रामाणिक, आणि वंचितने भाजपसोबत कधीही न गेलं तरी तिला बी टीम ठरवायचं. हा दुटप्पीपणा आहे. पिंपरी पुण्यात भाजप नको म्हणून अजित पवारांना पाठिंबा आणि अकोल्यात वंचित नको म्हणून भाजपला पाठिंबा. मुंबईत अदाणी विरोधी व्यासपीठावर उभं राहायचं आणि त्याच अदाणीचं आदरातिथ्य करायचं. ईव्हीएम विरोधी आंदोलनाचं नेतृत्व करायचं आणि घरातूनच ईव्हीएमला क्लीनचिट द्यायची. असं घाणेरडं सोयीस्कर राजकारण पवार आणि त्यांच्याच कुटुंबापुरतंच मर्यादित आहे. भक्तांनी कितीही पवारांना फुगवून मोठं दाखवलं तरी दलित मुस्लिम मतदारांना आता स्पष्ट कळून चुकलं आहे की भाजपची खरी बी टीम कोण आहे. म्हणूनच या निवडणुकीत पवारांना अनेक ठिकाणी मतदारांनी भोपळा दिला आहे आणि वंचित बहुजन आघाडीला मोठा जनादेश मिळाला आहे. भविष्यात शरद पवारांचे पुतळे उभारले जातील, त्यांना महापुरुषांच्या यादीत टाकलं जाईल, कदाचित भारतरत्नही दिला जाईल. पण कितीही गौरव झाला तरी इतिहासात शरद पवारांची नोंद सत्ता पिपासू आणि विश्वासघातकी नेता म्हणूनच राहील. इतिहासात पुतळे उभे राहतील, पण नोंद मात्र सत्ता पिपासू विश्वासघातकी म्हणूनच. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.